मुंबई भारताची आर्थिक राजधानी आणि सर्वाधिक पॉप्युलेशन असलेलं शहर आहे. मुंबई ही ओळखली जाते इथल्या नाईटलाईफमुळे. मुंबई ओळखली जाते इथल्या लाईफलाईन लोकल ट्रेन आणि चिरअपार गर्दीमुळे. मुंबई ओळखली जाते मायानगरी म्हणून. इथे असंख्य लोक आपले स्वप्न पूर्ण करायला येतात. सगळ्यांना आपल्यात मिसळून घेणारी मुंबई ओळखली जाते इथे बसणाऱ्या नवसाला पावणाऱ्या लालबागच्या गणपतीमुळे. तर चला आज आपण जाणून घेऊया लालबागच्या राजाबद्दल, की या गणपतीची स्थापना कोणी केली आणि का केली. या गणपतीला नवसाला पावणारा गणपती असं का म्हणतात आणि बाप्पाला केलेला पहिला नवस हा कोणता होता. ही गोष्ट आहे 1932च्या मुंबईतल्या लालबाग परळ या परिसरातली. जसं आज मुंबई भारतातलं एक प्रमुख शहर आहे, तसंच त्या काळात पण इंग्रजांच्या दृष्टीने मुंबई खूप महत्त्वपूर्ण होतं. आजसारखंच देशाच्या अनेक मोठमोठाले शहरांपेक्षा जास्त उद्योग व व्यवसाय मुंबईतनं व्हायचे. या वेळेत मुंबईत अनेक उद्योग स्थापित केले गेले, मोठे कारखाने बांधण्यात आले. पण एक उद्योग विशेष या काळात आवर्जून पुढे आला आणि तो उद्योग होता कपडा व्यवसाय, टेक्स्टाईल मिल. लालबाग परळ या भागात अनेक गिरण्या बांधल्या गेल्या. अनेक लोकांना त्यातून रोजगार मिळालं. कपडा उद्योगमध्ये होणारा फायदा बघून इंग्रज सरकारने लालबागमध्ये असलेल्या पेरू चाळ आणि तिच्या बाजूचा मार्केट हटवून तिथे टेक्स्टाईल मिल बनवण्याची योजना बनवली. मग काय, या मार्केटमध्ये असलेल्या छोट्या दुकानदार व मासे विकणाऱ्या लोकांना प्रश्न पडला, मार्केट हटवल्यावर आपण कुठे जायचं, आपला व्यवसाय कसा करायचा. त्यांना कळत नव्हतं आपण यासाठी काय करायला पाहिजे. मग या सगळ्या मासे विकणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन बाप्पाला साकडं घातलं की आम्हाला आमच्या हक्काची जागा मिळू दे, आणि जर तू आमची ही इच्छा पूर्ण केली तर आम्ही सार्वजनिक गणपतीची सुरुवात करू. आपल्या हक्काची जागा मिळवण्यासाठी ते प्रयत्न देखील करायला लागले. त्यासाठी त्यांना लालबाग परळ या भागातल्या व्यापारी आणि प्रतिष्ठित लोकांनी मदत केली आणि पाहता पाहताच त्यांच्या प्रयत्नाला यश मिळालं. मासे विकणाऱ्या लोकांना त्यांच्या व छोट्या दुकानदारांना त्यांच्या हक्काचं मार्केट भेटलं. गणपती बाप्पाला आपली इच्छाही पूर्ण केली म्हणून त्यांनी 1934मध्ये याच मार्केटमध्ये पहिल्यांदा गणेश उत्सवची सुरुवात केली. अगदी पहिल्या वर्षीपासून हा गणपतीची कीर्ती नवसाला पावणारा गणपती म्हणून पसरली आणि दिवसेंदिवस या गणपतीचे दर्शन घ्यायला येणारे लोकांची संख्या वाढू लागली. लालबागच्या मार्केटमध्ये बसल्यामुळे लोक या गणपतीला लालबागचा राजा असं म्हणतात. आता तर राजा सिंहासनावर विराजमान असतो, पण पूर्वी विविध प्रकारे गणपतीची मूर्ती बनवली जायची. कधी गणपती बाप्पा अर्जुनचे सारथी बनून रथावर विराजमान व्हायचे, तर कधी सुभाषचंद्र बोसच्या रूपात गणपतीची मूर्ती साकारली जायची. लालबागचा गणपती आणि त्याच्याभोवती असलेला देखावा लोकांचं आकर्षणाचं केंद्र झालं. दरवर्षी लाखोंच्या संख्यांनी या गणपतीचे दर्शन घ्यायला लोक लालबाग इथे येतात. बाप्पा जिथे विराजमान असतात त्याच स्थळी बाप्पाची मूर्ती बनवली जाते. मूर्ती बनवण्याची सुरुवात बाप्पाच्या पायापासून असते आणि त्या दिवशी पद्यपूजन सोहळा आयोजित केला जातो. या गणपतीचे दर्शन घ्यायला मोठे मोठे लोक, सेलिब्रिटी, नेता, खेळाडू येतात. नवसाच्या लाईनला तर लोकांना 10-15 तास दर्शनासाठी वाट पाहावी लागते. पण बाप्पा सगळ्यांच्या मनाच्या इच्छा जाणून घेतो आणि त्याला लवकरात लवकर पूर्ण करतो. तर चला म्हणूया गणपती बाप्पा की जय. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.